Welcome to Smart School Info Lips. नमस्कार. आज आपल्याकडे जे साहित्य आहे त्यावर आधारित मराठी म्हणींच्या रंजक जगात आपण जाणार आहोत. या म्हणी म्हणजे फक्त जुन्या ओळी नाहीत. नाही. यातलं जे शहाणपण आहे, अनुभवाचा जो अर्क आहे, तो महत्वाचा. बरोबर. आणि ते आजही कशा लागू पडतात हे बघणं महत्वाचं आहे. अगदी. म्हणी म्हणजे काय तर अनुभवाचं, शहाणपणाचं एकदम छोटंसं रूप. त्या भाषेला सौंदर्य देतातच, पण जरा विचार करायलाही लावतात. खरंय. चला तर मग या साहित्यातून काही निवडक म्हणी बघूया आणि त्यांचे अर्थ समजून घेऊ. हो, चालेल. पहिलीच घेऊया जी खूप वापरली जाते. अति तेथे माती. अगदी सोपी वाटते ही. वाटते सोपी पण खोल आहे. म्हणजे फक्त कोणतीही गोष्ट जास्त केली की वाईट होते असं नाही, तर तो समतोल साधण्याचा संदेश आहे यात. म्हणजे चांगली गोष्ट सुद्धा प्रमाणात हवी. महत्वाचा. आपल्या साहित्यात पण हेच सांगितलं. अच्छा, आता दुसरी बघूया. गरजेल तो पडेल काय. ही जरा गमतीशीर आहे आणि व्यवहारासाठी उपयोगी सुद्धा. जी व्यक्ती नुसत्या मोठमोठ्या गोष्टी बोलते, नुसत्या धमक्या देते, बढाया मारते, तिच्याकडून कृतीची अपेक्षा कमी असते खरं तर. अच्छा, म्हणजे बोल बच्चन. हो, तसंच काहीच. माणसांना ओळखायला मदत होते. शब्दांपेक्षा कृती महत्वाची, नाही का? बरोबर. आणि याच्या अगदी विरुद्ध म्हणजे लहान प्रयत्नांचं महत्व सांगणारी म्हण, थेंबे थेंबे तळे साचे. हो, तीच. यात सातत्य, चिकाटी यांचं महत्व आहे. आहे. कोणतंही मोठं काम एकदम होत नाही होत. रोज थोडं थोडं अगदी लहान प्रयत्न करत राहिलं की यश मिळतं. बचत असो किंवा ज्ञान मिळवणं सगळीकडे लागू होते ही. खरंय. आता पुढची म्हण ही तर अनेकांना लागू पडेल. नाचता येईना अंगण वाकडे. हो ना, ही अगदी मानवी स्वभाव आहे. म्हणजे स्वतःमध्ये काही उणीव असेल, काही येत नसेल तर ते मान्य न करता दुसऱ्या कशाला तरी दोष द्यायचा, परिस्थितीला, जागेला. बरोबर. म्हणजे एक प्रकारे आत्मपरीक्षणापासून पळ काढणं. अगदी. आपल्या साहित्यात पण यावर भर दिला आहे. आणि मग एक सल्ला देणारी म्हण, ऐकावे जनाचे करावे मनाचे. हा सल्ला तर मिळतोच नेहमी. हो, मिळतो, कारण यात व्यवहार ज्ञान आहे. म्हणजे असं नाही की कुणाचं ऐकूच नाही. नाही. लोकांचं ऐकावं, त्यांचे अनुभव, सल्ले महत्वाचे असतात. वेगवेगळे दृष्टिकोन कळतात. पण शेवटी निर्णय आपला. बरोबर. अंतिम निर्णय स्वतःच्या बुद्धीने, विचाराने घ्यावा. आंधळेपणाने कोणाला फॉलो करू नये. आणि अजून एक चपखल म्हण, हातच्या काकडाला आरसा कशाला. अगदी. जी गोष्ट समोर स्पष्ट दिसते आहे, जी उघड आहे, तिला सिद्ध करायला वेगळ्या पुराव्याची काय गरज. सत्य स्वयंसिद्ध असतं. हा विचार आहे यामागे. अच्छा, आता ह्या म्हणी रोजच्या बोलण्यात कशा येतात याचं एक छान उदाहरण आपल्या साहित्यात आहे. हो, ते अजय आणि विजयचं. ते मित्र सहलीला जायचं ठरवतात. बरोबर. अजय अगदी उत्साहात असतो. सगळं भव्य दिव्य हवं असतं त्याला. तेव्हा विजय त्याला आठवण करून देतो की अरे अजय, जरा हळू, एकदम सगळं करायला नको. वडीलधारी सांगतात ना, काय, अति तेथे माती. जास्त उत्साहात गडबड नको. बरोबर. मग त्यांचा मित्र रोहन येतो. हो, आणि तो म्हणतो मी सगळ्यांसाठी एकदम भारी खाऊ आणणार आहे. पण आणतो अगदीच थोडं काहीतरी. तेव्हा अजय विजयकडे बघून हळूच म्हणतो, बघितलंस, मी म्हणालो होतो ना, नुसता बोलतो हा. गरजेल तो पडेल काय, हेच खरंय. मग ते सहलीसाठी पैसे आणि वस्तू थोडं थोडं करून जमवतात. हो, आणि तेव्हा त्यांना आठवतं की अरे, असं छोटं छोटं करून पण मोठी तयारी होते. अगदी. थेंबे थेंबे तळे साचेसारखं. बरोबर. पण मग ठरलेल्या ठिकाणी पोचल्यावर अजय कुरकुर करायला लागतो. काय म्हणून? की जागा चांगली नाही, मजा येत नाही वगैरे. तेव्हा विजय जरा वैतागूनच म्हणतो त्याला, अरे तयारी आपण केली, आता जागेला काय नाव ठेवतोस. उगाच नाचता येईना अंगण वाकडे असं नको करू. हो, आणि मग ते लोक काय म्हणत होते जागेबद्दल यावर चर्चा सुरू होते. तेव्हा विजय म्हणतो, ठीक आहे, ज्यांनी त्यांनी मतं दिली. आपण आता इथे आलोय तर ऐकावे जनाचे करावे मनाचे. आपल्या अनुभवाप्रमाणे ठरवू काय करायचं. या उदाहरणावरून अगदी स्पष्ट झालं की म्हणी कशा सहजपणे बोलण्यात येतात. हो, आणि त्यांचा अर्थही कसा चपखल बसतो. त्या फक्त भाषेचे अलंकार नाहीत. नाहीत. त्या विचारांना दिशा देतात. बरोबर. आता ऐकणाऱ्यांसाठी थोडा विचार करायला संधी. आम्ही काही म्हणी सांगतो, त्यांचा अर्थ काय असेल याचा अंदाज बांधता येईल. चालेल. पहिली म्हण आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. दुसरी, दगडापेक्षा वीट मऊ. आणि तिसरी म्हण, उंटावरून शेळ्या हाकणे. या म्हणींवर विचार करणं म्हणजे भाषेच्या समृद्धीचा अनुभव घेण्यासारखा आहे. मजेदार आहे हे. तर आज आपण आपल्या साहित्याच्या आधारावर
मराठी म्हणींच्या जगात एक फेरफटका मारला. हो, त्यांच्या मागचं शहाणपण, त्यांचा अर्थ आणि त्यांचं आपल्या भाषेतील स्थान पाहिलं. या म्हणी भूतकाळाला वर्तमानाशी जोडतात असं म्हणायला हरकत नाही. अगदी, त्या विचार करायला लावतात आणि शब्दांचा नेमका वापर कसा करायचा हे पण शिकवतात. हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात. आजच्या काळात इतक्या वेगाने जग बदलतंय, तर आजच्या अनुभवांवर आधारित अशी कोणती नवी म्हण तयार होऊ शकेल जी कदाचित पुढच्या पिढ्या वापरतील? खरंय, विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. Thanks for watching. Please do like, comment and share this video. And if you are new to our channel, please subscribe and press the bell icon. Please be our member for support us. Thank you.